केला, त्याच्यामध्ये एडी ही हाईट दाखवली, एडी ही हाईट ही असेल, सोबतच एडी हा मीडियन ही असेल आणि सोबतच एडी हा अल्टिट्यूड देखील असेल. आता अल्टिट्यूड आहे म्हणजे अँगल डी हा 90 डिग्री येणार आहे आणि ही एक प्रॉपर्टी आहे इक्विलॅटरल ट्रायंगलची, ही प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीचा यूज करूनच आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. एडी अल्टिट्यूड आहे म्हणजे अँगल डी 90 डिग्री आहे, एडी हा मीडियन आहे म्हणजेच बीडी आणि डीसी हे दोन्ही व्हॅल्यू सेम असणार आहेत. आता एडी ची व्हॅल्यू मला त्यांनी सांगितलेली आहे √3, एडी ची व्हॅल्यू मला त्यांनी सांगितली आहे √3. आपल्याला विचारले त्यांनी हाईट साइड आणि पेरिमीटर काढायचं आहे, साइड अननोन आहे, मग मी सुरुवातच काय करतो, लेट लेंथ ऑफ AB is equals to length of BC is equals to length of AC is equals to x. हे एवढं लिहिलं किंवा और मध्ये मी जर फक्त लेंथ ऑफ AC लिहिलं, ठीक आहे, तर x लिहिलं तरी चालेल. आता मी AC is equals to x का लिहिले, कारण मी या ट्रायंगल न जाणार आहे, ट्रायंगल ACD न जाणार आहे. आपल्याला जर ट्रायंगल ABD न जायचं असेल तर मी लेंथ AB is equals to x मानू शकतो, त्यात काही प्रॉब्लेम नाही. तर लेंथ AC इज इक्वल्स टू मी x मानलं, ठीक आहे. आता AD इज मीडियन ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा मीडियन ऑफ ट्रायंगल ABC, या दोन्हीपैकी कोणतं एक स्टेटमेंट घेतलं तरी चालेल. आता मीडियन सांगितलंय म्हणजे लेंथ ऑफ BD इज इक्वल्स टू लेंथ ऑफ CD सेम असेल आणि ह्याची व्हॅल्यू किती असेल तर हाफ ऑफ लेंथ ऑफ BC, हाफ ऑफ लेंथ ऑफ BC. का? रिझन असते की मीडियन काय करत असतो तर दिलेल्या ट्रायंगल मध्ये मीडियन काय करतो तर थर्ड साइडला हाफ मध्ये डिवाइड करतो, दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो, ठीक. तर आता पुढे भाऊ मग आपण BC जर आपण पाहिलं तर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, तिन्ही साइड सेम आहेत आणि आताच आपण इथं वर लिहिलं होतं की लेट AC इज इक्वल टू x म्हणजे CD इज इक्वल टू काय होणार आहे तर लेंथ ऑफ CD इज इक्वल टू 1/2 इंटू BC AB आणि AC तिन्ही सेमच आहे, ते आपण आताच x कन्सिडर केल्या होत्या, म्हणजे हा होईल x/2. म्हणजे या ट्रायंगल मध्ये मला CD काय मिळाले किंवा DC काय मिळेल तर x/2 आणि AC मी काय कन्सिडर केला होता तर x. आता राईट अँगल ट्रायंगल आहे, ADC काय माझ्याकडे तर राईट अँगल ट्रायंगल आहे, तर मग इथं इन ट्रायंगल ADC अँगल D इज इक्वल्स टू 90 डिग्री, अँगल D इज इक्वल्स टू 90 डिग्री. आता ADC बद्दल आपण विचारात घेतले म्हणून फक्त आपण अँगल D लिहिलं तरी चालेल, अँगल D इज इक्वल्स टू 90 डिग्री. मग आता इथं काय करणार आहे आपण युजिंग पायथागोरस थेरम, युजिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमचा यूज करून मी काय म्हणू शकतो तर AC स्क्वेअर हायपोटेनस AC स्क्वेअर is equals to AD square plus DC square. AC square is equals to AD square plus DC square. लेंथ ऑफ CD आणि DC या सेमच असणार आहे, फक्त आपण नाव जे आहे ते रिव्हर्स मध्ये घेतलेले, याच्यात काही फरक पडणार नाही. AD मला त्यांनी सांगितलं होतं गिवन AD is equals to √3. वाटलंच तर मी ते स्टेटमेंट लिहितो इथं की गिवन लेंथ ऑफ AD is equals to √3 as it is height of equilateral triangle. इक्विलॅटरल ट्रायंगलची काय आहे ती हाईट आहे, √3 मला सांगितलेली आहे. मग आता AC काय माझ्याकडे x आहे, मग AC च्या जागी फक्त x लिहून ठेवतो, x² इज इक्वल्स टू AD काय √3 आहे, मग √3 चा स्क्वेअर घेतो प्लस DC आताच मी तर CD इज इक्वल टू सांगतो तर x/2, तोच DC आहे माझा, फक्त आपण नाव रिव्हर्स घेतलेले, तर हा किती होईल x/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इक्वेशन जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर मला इथं सिंपली भेटेल x² इज इक्वल टू √3² इज 3 प्लस हा
न्यूमरेटरचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटरला पण स्क्वेअर सेपरेट होईल, तो येईल 4. आपण काय करू आता, व्हेरिएबल माझ्याकडे इथं एक्स स्क्वेअर आहे, व्हेरिएबल एक साईडला घेऊ आणि नंबर एक साईडला राहू देऊ. मग एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल्स टू 3. ठीक आहे. मग आता हे जर सॉल्व्ह केलं तर मला भेटेल 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इज इक्वल्स टू 3. 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा होईल 3x स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल्स टू 3. परत एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू हा 3 कॅन्सल होऊन जाईल, दोन्ही टर्म. ठीक आहे. इक्वेशनच्या दोन्ही साईडला 3 काय मल्टिपल आहे, 3 मल्टिपल आहे म्हणजे इथं काहीच कोणता नंबर नाही, म्हणजे 1 चा मल्टिपल असं आपण इथं कन्सिडर करू शकतो. मग एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू हा होईल 4. एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू झाला 4. जर स्क्वेअर रूट घेतलं तर हा काय होईल, एक्स इज इक्वल्स टू 2. काय म्हटलं होतं आपण, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल्स टू लेंथ ऑफ बी सी इज इक्वल्स टू लेंथ ऑफ सी ए म्हणू किंवा सी म्हणू इज इक्वल्स टू एक्स होता. सो लेंथ ऑफ, आपण कोणत्या ट्रायंगल मध्ये विचार करतोय तर एडीसी मध्ये. मग यामध्ये ट्रायंगलची साइड कोणती इन्क्लूड आहे, एसी इन्क्लूड आहे. सो लेंथ ऑफ सी ए म्हणू किंवा लेंथ ऑफ ए सी म्हणू फरक पडणार नाही, त्याची व्हॅल्यू 2. त्याची व्हॅल्यू 2. युनिट महत्वाचे, त्यांनी युनिट आपल्याला हाईट सांगितलं √3 सेंटीमीटर, आणि त्या सेंटीमीटर युनिट वरच आपण पूर्ण पायथागोरस थंब यूज केलाय, म्हणजे ही जी लेंथ आली आहे ती लेंथ सेंटीमीटर मध्येच असेल. ठीक आहे. लेंथ ऑफ एसी झाला 2 सेंटीमीटर. लेंथ ऑफ सो त्यांनी स्टेटमेंट काय विचारलं होतं आपल्याला की लेंथ ऑफ साइड. मग आपण ठीक आहे उत्तरामध्ये लिहिताना तसंच आपण डिस्क्राइब करणार. सो लेंथ ऑफ साइड ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू 2 सेंटीमीटर. पुढचा पोर्शन होता पेरिमीटर. पेरिमीटर माहिती आपल्याला, पेरिमीटर म्हणजे काय असतो, कोणत्याही एका पॉलिगॉनचा. ठीक आहे. जर पेरिमीटर विचारला तर पेरिमीटर असते आउटर बॉर्डरची ऍडिशन. आता इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, तिन्ही साइड जे आहेत आपल्या इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, तिन्ही साइड या 2 2 आणि 2 म्हणजे काय होणार, 3 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. ठीक आहे. सो साइड काय झाली 2 सेंटीमीटर आणि पेरिमीटर झाला 6 सेंटीमीटर. हाच आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला.